नमस्ते साहित्य उत्सव रविवारचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आभासी जगाशी मैत्री केल्यानंतर माणसासाठी मनोरंजनाचं प्रचंड दालन खुलं झालं. गेम्स, म्युझिक, मूव्ही यासोबतच कथा कादंबऱ्यांचा अक्षरशः पाऊस पडला. कथा कादंबऱ्यांनी आभासी जगातील हे विश्व समृद्ध करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा ते नवोदित लेखक आणि लेखिका प्रशंसेस नक्कीच पात्र आहेत. त्यांची दखल तुम्ही आम्ही वाचकांनी नक्कीच घ्यायला हवी. रविवारचे पाहुणे या आपल्या सदरात आज आपण अशाच नवोदित लेखिकेला आमंत्रित केलंय, ज्यांच्या कथा वाचताना वाचक थक्क होतात, अक्षरशः खिळून राहतात. त्या प्राजक्ता रुद्रवार आज आपल्या सोबत आहेत आणि रुपाली कोळंबेकर रविवारच्या या पाहुण्याशी मनमुराद संवाद साधणार आहेत. नमस्कार. साहित्य उत्सवच्या रविवारचे पाहुण्याच्या आजच्या भागात मी रुपाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. नेहमीप्रमाणेच या रविवारीही एका नव्या पाहुण्या ताईंसोबत मी आली आहे. प्रतिलिपीवरील लेखिका प्राजक्ता रुद्रवार यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार प्राजक्ता ताई. नमस्कार रुपाली. तुमचाही माझा खूप खूप नमस्कार. ताई, आम्ही तुम्हाला प्रतिलिपीवर वाचतो, पण आम्हाला एक तुमची थोडीशी ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल. तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय करता, काय वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या आहेत. चालेल. मी प्राजक्ता रुद्रवार पुण्यात राहत असून एक उद्योजिका, समाजसेविका, शिक्षिका, लेखिका, कवयित्री असे विविध रूप आज एकत्र घेऊन बसते आहे म्हणता येईल आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आता आपण जेव्हा बोलू तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच की उद्योजिका म्हणून काय करते आणि समाजसेविका म्हणून काय. एक छोटीशी ओळख की एक पॉझिटिव्ह पर्सन म्हणून तुम्हाला म्हणता येईल की मी छान आयुष्य जगू शकते. ताई, आता आम्ही इतके तुमच्या कथा वाचतो, कादंबऱ्या वाचतो, तर आता जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहायला घेतो, पण त्याच्या आधी सुरुवातीला आपलं वाचनही तितकं असावं लागतं, तरच आपल्या लिखाणात प्रगल्भता येते. तर मग तुम्हाला एकूण वाचनाची आवड कधीपासून लागली? अगदी छान म्हणाली, एकदम छान प्रश्न. कारण कसं होतं, आपण जर वाचनच प्रगल्भ नसेल किंवा खूपदा गोष्टी वाचनात नाही आल्या तर माणूस समृद्ध होत नाही. अजूनही आपण म्हणू शकत नाही की आपण समृद्ध लिखाण करतोय किंवा खूप एक्सपिरियन्स झालेलो आहोत. आत्ताही खूप म्हणजे वाचावं लागतं. वाचनाची आवड म्हणलं तर लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती. एक कॉलेजच्या दरम्यान किंवा एक 9वी-10वी पासून पण मी खूप वाचन करायची. विविध मराठी लेखन खूप खूप वाचलेले आहे. अनुवाद म्हणशील तर अनुवाद सुद्धा अनेक अनुवाद वाचलेले आहे. जसं नॉट विदाउट माय डॉटर म्हणजे अक्षरशः तोंडपाठ झालं होतं शेवटी मला. इतकेच मी वाचलेलं आहे. म्हणजे खूप पुस्तकांची आवड ही लहानपणापासूनच आहे म्हणता येईल. किंवा एखादा किस्सा सांगायचा म्हटलं तर मला गिरिजा कीर यांचं आत्मभान पुस्तक मी साधारण फर्स्ट इयरला असताना वाचलं होतं. आणि ते वाचल्यावर मला असं वाटलं की हे पुस्तक काहीतरी वेगळं आहे. मला म्हणजे खूप आवडलं ते. म्हणून गिरिजा कीरांना पत्र लिहिलं त्याच्यावर की मला तुमचं पुस्तक असं आवडलं. आणि मी त्यांना अगं लिहिलं होतं, अहो न लिहिता. तर त्यांनी इतकं छान मला त्याच्यावर पत्राला उत्तर लिहिलं आणि सांगितलं तुम्हाला मैत्रीण म्हणून आज संबोधलं, साकारलं, ते मला खूप आवडलं. त्याच्यानंतर हा आमचा काही दिवस पत्रांचा सिलसिला चालू होता. मग त्याही खूप व्यस्त मोठ्या लेखिका आणि मी एक छोटीशी वाचक, तर तो थोडा कुठेतरी खंड पडला. पण ह्याच गोष्टीतून म्हणजे मोठ्या मोठ्या लेखकांशी संवाद साधून त्यांची खूप छान आणि खूप पुस्तकं वाचून वाचनाची आवड मी मात्र खूप कायम ठेवली होती. अरे वा, मस्तच. पण मग असं म्हणजे वाचनाच्या आवडीतून तुम्ही लिखाणाकडे वळलात. मग आता तर म्हणायला गेलं तर बरीचशी माध्यम आहेत. आता बऱ्याचशा वेगवेगळ्या माध्यमातून आपलं ऑनलाईन लिखाण सगळेच लेखक लेखिका प्रसिद्ध करतात. मग तुम्ही प्रतिलिपीच का बरं निवडलं? म्हणजे प्रतिलिपीवर बरोबरचा तुमचा प्रवास सांगा ना. हो, बरोबर विचारलं. ऍक्च्युली तसं म्हणता येईल ना
तर मी कुठलंही पेज फेसबुक वगैरे सुरुवात न करता मी लिखाण खूप वर्षांपासून लिहित होते. म्हणजे शाळेत असताना कविता वगैरे येणं अगदी साधं, पण एक लिखाण म्हणूनही काही कविता म्हणा काही लिखाण हे सुरूच होतं. पण मी कधी प्रसिद्ध केलं नव्हतं. आणि फेसबुकवर माझं बाकीचं सोशलचं कामाचं असायचं. तेव्हा एकदा प्रतिलिपीची लिंक मी पाहिली होती. तर तेव्हा मी विचार केला की प्रतिलिपी आणि अजून एका प्लॅटफॉर्मवर लिहित होते. तर मी बघितलं की अननोन पर्सन ज्यांना आपण ओळखत नाही आणि असा वाचक वर्ग मिळाला तर खरा रिस्पॉन्स मिळेल. आता तू मला ओळखतेस म्हणून तू माझ्या लिखाणाला छान म्हणणार, त्याच्यात मला मज्जा कधीच वाटायची नाही. म्हणून मी खरं सांगायचं तर प्रतिलिपीवर पहिल्यांदा सुरुवात केली आणि तिथे म्हणजे अगदी आज मला खूप आनंद होतो सांगायला की वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आज माझे 22 लाखाच्या वर वाचक आहेत, 12,000च्या वर अनुयायी आहेत, तिथे फॉलोअर्स आहेत. त्यामुळे आज खूप आनंद होतो की मी एखादी गोष्ट टाकते आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स येतो. ही खूप आनंददायी गोष्ट होती माझ्या. नक्कीच नक्कीच. आणि मग अशात आता तुम्ही जे म्हणतात की 22 लाख वाचक आणि 12,000पेक्षा जास्त फॉलोअर्स जेव्हा असतात तेव्हाच एक छान फिलिंग आहे असं तुम्ही म्हणता. पण बऱ्याचदा असं होतं की या सगळ्यात पण कुठेतरी असे निगेटिव्ह कमेंट्स करणारे लोकही असतात. तर त्याच्याविषयी तुम्ही काय म्हणाल? कारण बऱ्याचदा असं होतं की आपण काहीतरी छान लिहितो पण मग कोणीतरी असं डिमोटिवेट करून जातं आणि मग बऱ्याचदा आपण मग अरे नाही मग आपण हे नको करायला. तर असा काही अनुभव आहे का? खरं सांगायचं तर या बाबतीत मी खूप लकी आहे. मे बी माझी पॉझिटिव्हिटी असल्यामुळे मे बी माहिती नाही, पण मला आतापर्यंत निगेटिव्ह कमेंट नाहीयेत. मी बरेचदा ऐकलं, बऱ्याच लेखकांची तक्रार असते, पण मला आतापर्यंत निगेटिव्ह तक्रार अशी किंवा निगेटिव्ह कमेंट्स नाही आल्या. आणि समजा काहीतरी छोटी मोठी कोणाला तक्रार असते, कधी कधी भाग छोटा आहे किंवा खूप लोकांचं म्हणणं असतं की वेळेत भाग द्या किंवा अजून काही छोटी मोठी, तर हे तुम्हाला पॉझिटिव्हली घेता येतं. कारण वाचकांचा तुमच्यावर तेवढा हक्क असतो. आणि माझं तरी मत आहे की प्रत्येकाचं मत पटेलच असं नाही. लेखकाला लेखन स्वातंत्र्य ठेवायचं, त्याच्यानंतर पटलंच पाहिजे असं आपण का धरून चालायचं ना. प्रत्येकाची मतं भिन्न असू शकतात. मी खूप त्या निगेटिव्ह कमेंट किंवा याच्यावर मी असं खूप धरून राहत नाही, मला वाईटही वाटत नाही. आणि मे बी म्हणून लोक मला निगेटिव्ह कमेंट लिहितील. किती छान, मस्तच. म्हणजे या गोष्टीला सुद्धा तुम्ही किती पॉझिटिव्हली घेता. आणि खरंच आणि तसंच घेतलं पाहिजे. तुमच्या लिखाणात एक गोष्ट खूप प्रामुख्याने जाणवते, म्हणजे एक नाही दोन गोष्टी ज्या आहेत त्या खूप प्रामुख्याने जाणवतात. त्या म्हणजे खूप वास्तववादी लिहिता आणि दुसरी गोष्ट अशी की नात्यांची एक सुंदर अशी गुंफण पाहायला मिळते. कुठल्याही पद्धतीची निगेटिव्हिटी येत नाही. आणि तुमच्या म्हणजे प्रत्येक पात्र असं एक वेगळं अस्तित्व घेऊन आलेलं असतं आणि ते प्रत्येक पात्र काहीतरी शिकवून जातं, काहीतरी नवीन देऊन जातं. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे खरा हा. कारण मला खूप वाटतं मी ज्या कथा लिहिते ना त्या एकदम साध्या साध्या असतात. म्हणजे असं काही खूप वेगळ्या काहीतरी कुठल्या विश्वात घेऊन जाणाऱ्या नाही. आपल्या अवतीभोवती जे काही होतं घडतं तेच आपण पुढे लोकांना देत असतो. तर त्यामुळे वास्तववादीपणा येतोच त्याच्यात. म्हणजे मी आज खूप काहीतरी रंगवून सांगायला गेले आणि स्वप्न लोकांसमोर तयार ठेवली तरी त्याच्यानी मला नाही वाटत की खूप काही म्हणजे फरक पडेल. पण खरं वास्तव काय आहे हे लोकांना कळण्यासाठी कायमच माझ्या वास्तववादी लिखाणावर भर असतो. आणि त्याच्यात तू म्हणाल्यासारखं की संदेश देणे किंवा पात्रांची नात्याची सांगड. तर कसं आहे आज आपण जेव्हा हे आयुष्य जगताना बघतो की बहीण म्हणून, बायको म्हणून, पत्नी म्हणून किंवा आई, सासू, सून, प्रत्येक भूमिका एक काहीतरी वेगळं नातं आपल्यात असतं. प्रत्येक भूमिकेला काहीतरी महत्व असतं. मग हे नात्यांची सांगड जर छान घालता आली ना तर ते जीवन खूप चांगल्या रीतीने आपण जगू शकतो. त्यामुळे मला असं कायम वाटतं की लेखक हा समाज परिवर्तन करू शकतो आणि लेखक हा समाजासमोर चांगले विचार जर मांडू शकला तर नक्कीच समाजात बदल घडत असतात. त्यामुळे मला कायम वाटतं की आपण एखादी पॉझिटिव्ह गोष्ट आणि खरंच नात्यांमध्ये म्हणजे खूपदा आपण म्हणतो की वाईट आहे, वाईट असं नसतं. दोन्ही करून नात्याला म्हणजे गरज असते. तर त्यामुळे काहीतरी चुकतं आणि ते नातं बिघडत असतं. पण मग त्याला किती महत्व द्यायचं, कुठल्या गोष्टी सोडायच्या, तर हे दोघांच्या नात्यांमधूनच ते कथांमध्ये दिसत असतं. आणि त्याच्यामुळे काहीतरी छान घडलं असं खूपदा म्हणजे खूप कथांमध्ये असतं. खूप लोक म्हणतात असं होत नाही, तर मी म्हणते की तुम्ही एखादं पाऊल उचलून बघा, होऊ शकतं.
म्हणजे माझं म्हणणं असं नाहीच की कथा ही फारच म्हणजे मी खूपच असं वेगळं काही दाखवत आहे. नॅचरल की आपण एक दैनंदिन जीवनामध्ये आयुष्याची सांगड घालताना की एक दोन व्यक्तींचं नातं कसं असू शकतं हे दाखवायला मला म्हणून खूप आवडतं. अगदी अगदी. पण खरं म्हणायला गेलं तर म्हणजे कुठेच अतिरंजितपणा नसतो. खूप सुटसुटीत आणि अगदी एक्झॅक्टली. समजेल अशी कथा असते आणि मुळात खूप छान वाटतं जेव्हा तुमच्या प्रत्येक पात्र वेगवेगळ्या कथेतून आम्हाला जेव्हा भेटतं. जसं काटा रुते कुणाला एक वेगळ्याच प्रकारची कथा आहे आणि त्याच्याच उलट जर बघायला गेलं तर ती अबोली म्हणजे ह्या दोन किती वेगळ्या टोकाच्या अशा वेगळ्या कथा आहेत. पण तरी त्यातली जी पात्र आहेत त्यातला जो नायक आहे किंवा नायिका आहे ती मनाला अगदी म्हणजे स्पर्शून जाते. खरं सांगायचं तर खूप छान वाटतात जेव्हा तुमच्या नायक नायिकांना आम्ही भेटतो. तर खूप असं मस्त वाटतं. पण मग या सगळ्यात तुम्हाला कोणा म्हणजे आपण बरंच लिखाण करतो पण कुणीतरी लाडकं असतं. म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं की खूप लिहितात पण कोणीतरी असतं जे घर करून जातं. तर तुमचं कोण म्हणजे तुमच्या मनात कसं आहे? कसं आहे सांगू का, आईला आपलं मूल सगळेच मुलं आवडत असतात. तसं होतं कधी कधी की मी जेव्हा एखादी कथा लिहिते तर या पात्रामध्ये मी तितकीच इन्व्हॉल्व्ह होऊन जाते. दुसरं लिहिते, दुसरी कथा सुरू करते तेव्हा त्या पात्रात इन्व्हॉल्व्ह होते. तरी तो म्हणशील ना तर मला हर्षवर्धन हा खेळ सावल्यांचा मध्ये तो स्वतः इन्स्पेक्टर असतो आणि तो एका अशा मुलीला पुढे घेऊन जातो, वेश्या असते ती आणि तिला, तर त्याचं पात्र इतकं छान प्रकारे दाखवलेलं आहे ना की त्या दोघांच्या नात्यामध्ये डेव्हलप होतानाचा जो समंजसपणा तो हर्षवर्धनचा तो खूप आवडतो. किंवा अबोलीतला मिहीर हा म्हणजे आधी अवखळ मुलगा असतो आणि अबोली भेटल्यानंतर एक अबोल मुलीशी तिला बोलता येत नाहीये, तिच्या प्रेमात पडून त्याच्यात होणारा बदल. किंवा राघवचं पात्र जसं जे हे म्हणाली काटा रुते कुणाला मध्ये की म्हणजे नैनिकाला आवडत नसतं असा मुलगा की ज्याच्याशी लग्न जो लाच घेतोय आणि त्याच वेळेस तिला राघव सारखा मुलगा मिळतो पण तो तिला डायव्हर्ट करत नाही. त्यामुळे मला तो पण पात्र तितकंच आवडतं. म्हणजे खरं अवघड प्रश्न विचारलाय त्यामुळे सगळ्याच पात्रांना न्याय द्यावा लागेल मला. मी असं एक पात्र सांगून होणार नाही पण तरीही काही पात्र मला खूप आवडतात. अगदी अगदी. कारण तुमच्या सगळ्याच कथा एका वेगळ्या उंचीवर नेऊन म्हणजे आम्हाला वाचताना इतकं वेगळं फिलिंग देतात. कारण उंबरठा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. कारण खरंच कधी कधी लहानपणी आपल्या मनावर अशा काही जखमा म्हणजे असे काही प्रसंग आपल्या मनावर कोरले जातात जे पुसता येत नाहीत. आणि ती एक गोष्ट तुम्ही खूप छान म्हणजे अशी मांडली आहे. तर उंबरठा ही एक कशी सुचली म्हणजे तुम्हाला? करेक्ट आहे. कारण कसं उंबरठा सुचण्याचं कारण असं होतं की स्पर्शाची भीती वाटणे किंवा मनामध्ये कुठेतरी राहणं. तर या गोष्टी सुद्धा मी बघतीये की बलात्काराचं प्रमाण वाढलंय किंवा अशा प्रकारे मुलींना दाबण्याचं प्रमाण वाढलंय. आणि असं कित्येक मुली आज काउन्सिलिंग जेव्हा आम्ही करतो तर समुपदेशनासाठी येतात तेव्हा मी पाहते की या मुलींच्या मनात ती भीती जात नाही. आणि भीती आपण फक्त काही नसतं होत हे तिच्या आई वडिलांनी केलं की अरे काही होत नसतं असं नाही. त्यांना प्रॉपर तुम्हाला वेळ देऊन काउन्सिलिंग करून समुपदेशन करून पुढे नेणं खूप गरजेचं असतं. मग माझं काय चुकतं ऍज अ पॅरेंट की अरे मी ते करतच नाही आणि मी मुलांना फक्त सोडून देते की अरे नाही होऊन जाईल तुमचं वयानुसार तुम्ही ते आपोआप शिकाल ह्या सगळ्या गोष्टी याल तुम्ही पण आपल्या नॉर्मल रुटीन जीवनात. पण तसं होत नाही. आणि मग तशा मुलींचा किंवा मुलगाही असू शकतो तर त्यांच्या संसारामध्ये त्यांना पुढे खूप अडचणी येतात हे मी पाहिलंय. तर त्यामुळे हा वेगळा विषय सुचला आणि त्याच वेळेस एका वाचकांचीच इच्छा होती की मी त्यांना विचारलं की तुम्हाला मी कोणत्या आता कुठला विषय घेतला तर आवडेल. तर म्हणे मला उंबरठा घेतलं तर आवडेल. म्हणजे ठीक आहे उंबरठा आणि काय हवं म्हणे नववधू. मी त्याच क्षणी कथा 5 मिनिटात डोक्यात आली पॉइंट लिहून घेतल्या आणि आज ती कथा खरंच सगळ्यांना खूप आवडली. हो आणि आदित्य तर आमच्यासाठी म्हणजे अगदी रिअल हिरोच आहे. कारण आजच्या वास्तविक जीवनात बघायला सगळ्या म्हणजे भरपूर मुलींचे इव्हन मुलांचे सुद्धा मला कमेंट्स आहे की आदित्यला आम्ही खूप मिस करतोय त्याचं काहीतरी नवीन पर्व काढा. कारण आदित्य खरंच इतका छान आहे. म्हणजे आदित्यची आठवण करणारी भरपूर मला लोक भेटली आणि मला खूप आनंद झाला की आज आदित्य हिरो ठरला खूप जणांसाठी. नाही कारण खरंच आहे काहीतरी मी म्हटलं ना म्हणजे मी नेहमीच म्हणते माझ्या मैत्रिणींना पण बऱ्याच सांगते की यांच्या कथा वाचा यांच्या कथा वाचून खरंच आपल्याला कळतं की काय हवं घ्यायला आणि
काय आपण घ्यायला नको. कारण कसं आहे, आदित्य ही एक अशी भूमिका आहे जी जिच्यासारखं प्रत्येकाने वागण्याचा थोडा तरी प्रयत्न करावा असं मला नक्की वाटतं. कारण आज समाजात बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती आहे, पण तरी आपल्याला त्या मुलींकडे कोणीही चांगल्या दृष्टीने पाहताना नाही दिसत. तेव्हा त्या मुलींचं काय मानसिक काय त्रास होत असेल त्यांना, हे खरंच समजून घेणं म्हणजे खूप अवघड आहे. आणि आदित्यसारखं कॅरेक्टर तुम्ही आणून निदान लोकांच्या मनात थोडं तरी पॉझिटिव्हिटी रुजवण्याचा प्रयत्न केला, खूप छान वाटतंय. म्हणजे आणि हा विषय इतक्या सामंजस्याने सोडवू शकतो हे मी दाखवलं. मग मे बी कोणाला जास्त त्रास होईल किंवा कोणाला वेळ लागेल, एवढ्या कथेसारखं पटकन एक 16 आठवड्यात नाही होणार एखाद्याचं. पण मी जस्ट आदर्श म्हणून आपण समोर ठेवला तर माझ्यामध्ये बदल होऊ शकतो अशा पद्धतीने. ताई, आणि दुसरं एक मला असं विचारावं वाटतं की तुमच्या कथा आम्ही सगळे वाचतो आणि आपल्या बरेच वाचक वर्ग जो आहे आपला बराच, तो असं म्हणतो की तुमच्या कथा सुरुवातीला कळत नाहीत, त्या वेगळ्या वाटतात आणि इतके रहस्य घेऊन येतात आणि जे काही असतं ते अगदी शेवटलाच कळतं. तर काय म्हणजे काय म्हणाल जेव्हा अशा कमेंट्स येतात आणि असं वेगळं काहीतरी भरभरून लोक चांगलं सांगतात? खरं सांगू का, म्हणजे मलाही ते खूप आवडतं. काय होतं, जनरली तुम्ही जेव्हा कथा मालिका लिहिता, कथा लिहिताना खूप सोपं आहे की एक कथा लिहिली आणि तिथे सुरुवात असते शेवट असते. पण कथा मालिकेला जर तुम्हाला वाचकांना खिळवून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये खूप खूप अवघड असतं. खूप अनेक अडचणी येतात. तुम्हाला पहिल्या म्हणजे पार्टमध्ये काय लिहिलंय, नंतरच्या पार्टमध्ये काय, अचानक तुम्हाला 13व्या पार्टला आठवतंय की तुम्ही पहिल्या पार्टला काहीतरी टाकलंय. तर सगळं मॅनेज करताना ना अवघड असतं. म्हणजे कथा मालिका तशी लिहिणं खूप अवघड असतं. लोक म्हणतात हे काय रोजच आहे, पण तसं नाही. आणि मग त्या कथा मालिकेला लोकांना तोचपणा येऊ नये, रोज नव्याने मला ही वाट पाहावी वाटावी, त्याच्यासाठी ना मला स्वतःला असं कायम वाटतं की पटकन कुठली गोष्ट न सांगून देता किंवा असं एक त्याच्यामध्ये लय राहिली पाहिजे, गरज वाटली पाहिजे की मी कथा का वाचायची उद्या का वाचू. म्हणून मग मी हे थोडंसं नॅक म्हणाल माझी लिखाणाची ही वापरते मी आणि लोकांना खिळवून ठेवते आणि त्यामुळे माझ्या कथा चांगल्याने लोकांना आवडतात. हो, म्हणजे अगदीच फारच म्हणजे आपले वाचक सुद्धा फार कौतुक करतात आणि त्याच्यामुळेच मला वाटलं की हा एक काय प्रकार आहे बुवा. हो, किंवा आत्ताची जी पुकार कथा चाललेली आहे, खूप लोकांना कळत नाहीये की स्पृहाचं झालेलं काय आहे आणि नेमकं हा रणजित आज हॉस्पिटलमध्ये कोमात का आहे आणि काय कळणार आहे मला. म्हणजे लग्न पण झालंय, सगळं चांगलं पण आहे. तर मग आता लवकरच कळत जाईल पुढच्या भागांमध्ये. खरं तर मला असं आवडत नाही, पण त्याच्याशिवाय मज्जा नाही म्हणून मी सगळ्यांना शेवट सांगितलं. काही थोडा वेगळा प्रश्न विचारू इच्छिते. आपण म्हणजे सगळेच जण एका वेगळ्या प्रकारचे लिखाण वाचायला प्रत्येकाला आवडतं. म्हणजे कोणी आध्यात्मिक वाचतं, कोणी म्हणजे फार लव्ह स्टोरीज वाचणारा एक वाचक वर्ग वेगळा असतो, क्राईम स्टोरीज वाचणारे असतात. पण जर कोणी शृंगारिक लेखन केलं तर मात्र आजही म्हणजे आज आपण म्हणतो की समाज बदललाय, पिढी प्रगत विचारांची आहे, पण मग शृंगारिक लिखाण जेव्हा केलं जातं तेव्हा ते इतकं पॉझिटिव्ह घेतलं जात नाही. म्हणजे एक साधी गोष्ट सांगायची तर आपण एखादा किसिंग सीन फिल्म मध्ये किंवा टीव्हीवर फार म्हणजे अगदी डोळे फाडून बघायला तयार असतो. पण एखाद्या लेखकाने जर ते छान असं रंगवून लिहिलं तर मात्र आपण त्याला अगदी शिवा घातल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्याविषयी काय सांगाल? कसं आहे, शृंगारिक कथा हा खूप वेगळा विषय आहे. की आता एक साधारण सांगायचं तर आज प्रतिलिपी हे माझी मुलगी पण वाचते, माझे वडील पण वाचतात आणि माझे काही वाचक पण आहे किंवा माझे काही स्टुडंट्स वाचतात. अशी वेळ आली तर कुठेतरी वयाची मर्यादा, लिमिटेशन ह्याच्यासाठी ही शृंगारिक कथा म्हणा किंवा आधी कसं व्हायचं, पिक्चर जे पाहिले जायचे ते एका वयाप्रमाणे पाहिले जायचे. आता आपण सर्रास सगळे मिळून पिक्चर पाहतो, तिन्ही पिढ्या बसलेल्या असतात, आजी आजोबा, नाती आणि मधली पिढी, असे सगळे बसून पाहतो. पण अजूनही असा काही सीन आला तर आपण सीन बदलतो, पटकन टीव्हीचं चॅनल बदलतो. कारण काही गोष्टी या एकत्रितपणे पाहिल्या जात नाहीत अजूनही आपल्या संस्कारात. तर मग खूपदा असं होतं ना की या अशा प्रकारच्या कथा एकदम बोल्ड जर दिल्या तर कुठल्या प्रकारचा वाचक वर्ग वाचणार आहे ह्याच्यावर खूप मर्यादा येतात. म्हणून शक्यतो काय होतं, पटकन अशा कथांवर गाजावाजा होतो, अरे यांनी असं लिहिलं, हा लेखक असा आहे,
असं बोललं जातं. आवडताना मी सांगते बराच त्यांना चांगला वाचक वर्ग असतो बरं का, कारण खूप प्रत्येकाला ती आवडही असू शकते, पण मान्य करायला खूप लोक तयार नसतात. त्याच्यामुळे बरेचसे तशा प्रकारचे लेखक जे असतात आणि शृंगारिक कथा आणि म्हणजे आता खूप त्यांच्यामध्ये म्हणशील तर रोमांस चांगला खुलवून मला खूप लोक म्हणतात की तुमच्या कथेमध्ये नायक नायिका कुठल्याही प्रकारची लिमिट बाहेर न घालवता आणि लिमिटच्या बाहेर न वागताही तुम्ही रोमांस खूप छान फुलवता. हे माझ्या खूप साऱ्या वाचकांचं मत असतं. तर माझं म्हणणं आहे मर्यादेत जर तुम्ही दाखवलं तर वाचकांना ते नक्कीच आवडतं. ओके. म्हणजे व्यक्तिशः तुम्ही काय म्हणाल या सगळ्यावर, की पर्सनली तुम्हाला काय वाटतं? आता हे तुम्ही एक समाजाच्या दृष्टीने सांगितलं की असायला हवं, पण आपण जर सगळे प्रकार स्वीकारतो साहित्याचे, तर मग खुल्या मनाने या प्रकाराला स्वीकारलं गेलं पाहिजे का? तुझा प्रश्न छान नाही ऐकवला, पुन्हा एकदा सांगशील? म्हणजे मला असं वाटतं की आता सामाजिक दृष्ट्या तर तुम्ही सांगितलं की या प्रकाराचा कशा पद्धतीने विचार केला जाऊ शकतो किंवा जायला हवा किंवा केला जातो, पण व्यक्तिशः तुम्हाला काय वाटतं, जर हा साहित्याचा एक प्रकार आहे तर तो ऍक्सेप्ट केला पाहिजे का? हो, साहित्याचा प्रकार म्हणून ऍक्सेप्ट केला पाहिजे. बघ, जेवणामध्ये स्वीट असतं ना ते आपण थोडंसं खातो, ओके, पण जेवण जे असतं त्याला काहीतरी लिमिट असते. आपण पोटभर जेवल्यावर थोडंसं स्वीट, म्हणजे मग त्याला अशा प्रकारचंच लेखन किती लेखक जर झाले तर साहित्याचा दर्जा, पुढची पिढी आपली कशी होणार? कारण कसं मी तुला सांगितल्याप्रमाणे आपण लेखक हा समाज परिवर्तन करू शकतो. मग आपली येणारी पिढी कशी पुढे जावी यासाठी हा लेखनावर विचार केलाच पाहिजे आपल्याला. अगदीच. ताई, हे झालं तुमच्या लिखाण प्रवासावर, लिखाण प्रवासाविषयी, पण त्याच्याही शिवाय तुमची एक ओळख आहे की तुम्ही सोशली खूप ऍक्टिव्ह आहात. म्हणजे अगदी लहान मुलांच्या शाळांपासून अगदी मोठ्या मुलांना शिकवण्यापर्यंत तुम्ही शिक्षिका आहात, उद्योजिका आहात. तर या सगळ्या विषयी ऐकायला आवडेल आता. हो, नक्की सांगते. पहिल्यांदा सांगते की उद्योजिका म्हणजे काय आहे. माझी स्वतःची कंपनी आहे की ज्याच्या थ्रू मी फ्रँचायझी देते आणि टीचर्सना ट्रेनिंग देते. म्हणजे प्रत्येक जण आपल्या ह्याच्यावर शिक्षण घेऊन माझ्याकडून स्वतःचं सेंटर उभारू शकतो. पॉवर मॅथ्स नावाची माझी स्वतःची कंपनी आहे की ज्याच्यामधून वैदिक गणितासारखे वेगळे विषय आहेत की जे दैनंदिन जीवनामध्ये लागत नाहीत, पण गणितामध्ये तुम्हाला नक्कीच यशस्वी करू शकतात. अशांचं मी प्रशिक्षण देते आणि त्याच्यातूनच महिला आणि इव्हन पुरुष यांना स्वयंरोजगारही मिळतो आणि प्रत्येक जण आपले सेंटर काढतात. आज भारतात आणि भारताबाहेर अनेक विद्यार्थी आणि शिक्षक आहेत आमचे की जे सेंटर्स चालवतात आणि विद्यार्थी पण आहेत माझे भारतात आणि भारताबाहेर की जे शिक्षण घेतात. तर हे झालं एक उद्योजिका म्हणून. समाजसेवेविषयी म्हणायचं तर सहगामी फाउंडेशन म्हणून आमची एक NGO आहे की ज्याची मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि ज्याच्या थ्रू आम्ही महिला व बाल विकास यावर काम करतो की ज्याच्यामध्ये बांधकाम मजुरांच्या मुलासाठी गेली 3.5 वर्ष आम्ही एक शाळा चालवतोय, मस्तिकी पाठशाळा. शाळेचं नावही खूप छान आहे की ज्याच्यामध्ये आम्ही बांधकाम मजुरांची मुलं की जी वस्तीमध्ये नुसती खेळत राहायची, आई वडील दिवसभर कामासाठी रस्त्याच्या कामासाठी किंवा बांधकामासाठी बाहेर असायची आणि मुलं खेळायची, तर ह्या मुलांना आम्ही वळण लागावं, शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शाळा काढली आणि आज या 3-3.5 वर्षामध्ये आमची 110च्या वर मुलं ही गव्हर्नमेंटच्या शाळेत शिकायला जातात. शाळेत येतातच आमच्या आणि त्यांना गोडी लागली आणि आता ही लोक शाळेमध्ये शिकायला गेली. आणि यांचा मेन प्रश्न असतो की ही लोक बदलून जातात वेगवेगळ्या ठिकाणी आणि मग अशा वेळेस त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावरही ऍडमिशन मिळावी किंवा त्यांना हे सगळं कळावं म्हणून आम्ही खूप कार्य केलं आणि ते कार्यरत राहिल्यामुळे आज चांगला त्याचा खूप छान आम्हाला त्याचा हे मिळाला रिझल्ट की ही मुलं आता शाळेत जातात आणि असे आमच्या आता चालू आहे. त्यानंतर बऱ्याच शाळा काढणं चाललेलं आहे. हा पॅटर्न आमचा खूप चांगला फेमस झाला आणि लोक आता असंच पॅटर्न पुढे चालवतात. हो, तुमच्या फेसबुकवर सुद्धा खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. त्याच्यातनं तर बऱ्याच गोष्टी कळतात की काहीतरी नवीन नवीन चाललेलं असतं तुमचं. पण काही इतकं सगळं करायचं म्हणजे घरच्यांचा पाठिंबा हवाच, कारण फॅमिली शिवाय तर आपण या गोष्टी नाही करू शकत.
तर काय सांगाल, जेव्हा एकूण तुमचा लिखाण प्रवास आहे, तुम्ही इतकं सगळं वेगळं वेगळं काम करता, म्हणजे शिक्षिका म्हणून काम करता, त्याच्याशिवाय तुमचं हे सहगामी फाउंडेशन कडून तुम्ही काम करता, तर इतकं सगळं जेव्हा काम तुम्ही करता तेव्हा तुमच्या घरच्यांचं कसं सहकार्य मिळतं? अगदी अगदी बरोबर बोलली की घरच्यांच्या सपोर्ट शिवाय काहीच होणं शक्य नसतं. आणि म्हणजे मी खरंच नशीबवान म्हणेन की आज घरच्यांचा भरपूर सपोर्ट मिळतो मला. मिस्टरांची साथ असते प्रत्येक ठिकाणी. खूपदा मला रात्री जावं लागतं पण ते येतात सोबत. कित्येकदा माझ्या दोन्ही मुली माझ्यासोबत ड्राईव्हला येतात किंवा खूपदा मी त्यांना वेळ न देता हा माझ्या समाजकार्यात वेळ दिला तरी त्यांची कशामध्ये हे नसते, म्हणजे नाराजगी नसते की अरे का आई आता गेली. ही त्या स्वतःच माझ्यासोबत येतात. किंवा खूपदा लिखाणामध्ये म्हणावं तर माझी कन्या पण मला विचारते मग आज काय झालं, वाचकांचा कसा प्रतिसाद मिळाला या पार्टला, आणि आवडलं का, सस्पेन्स सांगितलास का. तर आता जस्ट जी आपली पुकार चालली त्याच्यामध्ये आजच विचारलं तिने, सांगितलं का स्पृहाचं पुढे काय झालं. म्हणजे मग हा जो सगळा सपोर्ट असतो किंवा आई वडील भाऊ हे विचारतात की अरे आज हा पार्ट टाकलास का, किंवा समाज सेवेमध्ये पण म्हटलं तर तिथे विचारतात की अरे या ड्राईव्हला आज काय झालं. मग इतकं बरं वाटतं ना की सगळेजण आपली विचारपूस करून आज आपल्याला पाठबळ देतात. तर ह्या सपोर्ट शिवाय खरंच शक्य झालं नसतं. त्याच्यामुळे मी खूप लकी म्हणेन स्वतःला की या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी आज काहीतरी करू शकले. मस्तच, कारण खरंच आहे घरच्यांचा सपोर्ट जर नसेल तर खरंच आपण कुठेही अगदी नाही पोहोचू शकत. तर त्या बाबतीत म्हणजे लगेच म्हणावं लागेल तुम्हाला. नक्कीच म्हणावं लागेल कारण आई वडिलांचे सासू सासऱ्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. ही गोष्ट खरंच लकी आहे की आपण आज हे सगळं करू शकतोय. छान छान. पण इतकं सगळं आहे तर ताई आता बघा तुम्ही म्हणता की घरच्यांचं सपोर्ट आहे, सगळं आहे, आणि अशा तुम्हाला खूप लहान मोठे पुरस्कार मिळाले, तर त्यावेळेला कशी रिॲक्शन असते घरच्यांची? तर जेव्हा पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा काय रिॲक्शन होती घरच्यांची? कारण फार आनंद होतो जेव्हा आपल्या घरातली कोणीतरी व्यक्ती काहीतरी वेगळं करते. तर काय एकूण रिस्पॉन्स काय होत आहे या सगळ्याचा? पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा सगळे खूप खूप आनंदी होते. कारण कसं असतं की मेहनत आपण घेतो, प्रत्येकच जण घेत असतो आपल्या क्षेत्रात, पण त्याचं काहीतरी एक छोटंसं जर फळ मिळालं तर सगळ्यांना नक्की आनंद झाला. आणि कुठेतरी सगळ्यांना वाटलं की चला छान नाव कमवलं पोरीने आणि पुढे गेली. आणि एक थोडंसं असतं की कष्टाचं चीज झालं बाबा. त्यामुळे सगळेच जण खुश होतो. इव्हन मैत्रिणी आम्ही सगळेच जण गेलो होतो पहिल्या पुरस्काराला तर. आणि सगळ्यांना मी खूप एन्जॉय केलं त्याच्यानंतर पण की अरे वा हा छान एक पुरस्कार मिळाला म्हणून. छान आहे असे क्षण खरं आनंदाच्या आठवणीत आले. आम्हाला पण खूप छान वाटतं आणि आमच्या प्रेक्षकांना पण खूप छान वाटत असेल आता तुमची मुलाखत जेव्हा ऐकतील तेव्हा खूप म्हणजे छान छान रिस्पॉन्स येतीलच. पण आता हे लिखाण आहे किंवा हे तुमचे म्हणजे उद्योजिका म्हणून तुम्ही काम करता, शिक्षिका म्हणून काम करता, पण तरीही प्रत्येकाचा एक काहीतरी वेगळे छंद सुद्धा असतात. इतक्या सगळ्या गोष्टी जरी आपण करत असलो तर तसं तुमचे काय छंद आहेत आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. छंद म्हणशील तर मला खूप छंद आहेत. म्हणजे मला रांगोळी काढायला, मला पेंटिंग, ड्रॉइंग, स्केचिंग, मला भरतकामाची पण तितकीच आवड आहे. तर मला स्वयंपाकाची आवड आहे. म्हणजे असं छान सगळ्यांना खाऊ घालायला पण आवडतं. तसं म्हणशील ना फक्त आता वेळेचा खूपदा हे म्हणजे कमी पडते म्हणता येईल की काही गोष्टी नाही करू शकत. पण मला वेळ मिळाला तर मी कित्येकदा छान गाणी ऐकत स्केचिंग करत असते किंवा मी खूपदा रांगोळ्या म्हणजे आता मी छान फ्रेम केली आहे की खूपदा काय होतं सकाळी सणांच्या दिवशी आपण घाईत असतो, आपली कामं खूप असतात त्यामुळे रांगोळी काढणं होत नाही. रात्रीच आम्ही डायनिंग टेबलवर मस्त काढून ठेवतो रांगोळी आणि सकाळी ठेवतो. म्हणजे इतकी आवड आहे या सगळ्या गोष्टींची. किंवा आता आम्ही गणपती गेले कित्येक वर्ष स्वतः शाडूच्या मातीचा गणपती घरी बनवतो. अरे वा, म्हणजे खूप आवड आहे. म्हणजे सगळ्या आवड कलात्मक ज्या गोष्टी असतात त्या सगळ्यांची आवड आहे म्हणता येईल. मस्तच मस्तच. आता खरं तर खूप छान वाटतंय तुमच्याशी गप्पा मारायला, पण कसं आहे वेळेचा आपल्याकडे अभाव आहे. तर तरी पण तुम्ही आमच्यासाठी काहीतरी वाचणार आहात तर प्लीज. हो, तर आता म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच आवडलेली माझी एक नवीन छोटी लघुकथा होती परतीचा पाऊस. तर मी ठरवलं होतं की आपण ही कथा वाचलीच नाही अजून कुठे, तर पहिल्यांदा तुमच्यासाठी वाचली. अरे वा, मस्त. नक्की नक्की.
येस. तर मी आता परतीचा पाऊस म्हणून जी कथा आहे तर ती वाचते. परतीचा पाऊस. आज अगदी भयानक म्हणावा असा वेडावाकडा पाऊस पडत होता. तरी तिला त्या पावसात चिंब भिजावं असं वाटत होतं. नाहीतरी सध्या सरळ असं काहीच घडत नव्हतं. मनात भावनांचा असा फक्त पाऊसच पडत होता. कोणी खिडकी बंद करतं, दार ओढून घे असं करत होतं, पण ती स्वच्छंदपणे अंगणातली उभी राहिली होती. पावसाची हलकीशी रिपरिप आणि होणारा मारा यातला फरक न कळण्या इतकी ती वेडी नव्हती. पण कितीदा तरी हा मारा आपण या नात्यात सहन करतोच आहोत या विचाराने ती शांतपणे उभी होती. आयन, वेडी झाली आहेस का? किती जोरदार पाऊस पडतोय आणि तू भिजती काय आहेस? असं म्हणत हर्षदने तिला चक्क ओढून आत आणलं. क्षणभर त्याच्याकडे बघत तिने विचारलं, असाच कायम वागशील? त्याला काय बोलावं हे कळत नाहीये ते ऐकून ती स्वतःशीच हसली व म्हणाली, म्हणूनच असा पाऊस कोसळतोय आपल्यात. एवढं बोलून ती पटकन आत निघून गेली. ही घे गरम गरम कॉफी असं म्हणत तिने हर्षद समोर कॉफीचा कप धरला व कसलेही आडेवेडे न घेता स्वतःचा कप हातात घेतला. कॉफीचा गरम घोट पोटात गेल्यावर तिला बरं वाटलं. गरम गरम कप गालावर फिरवत बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत होती. पण मनात कोसळणाऱ्या सरींचा अंदाज येत नव्हता. ओल्या केसात ती अजूनच सुंदर दिसते असं त्याला वाटून गेलं. पण या क्षणी ते सांगून उपयोग नाही की तो जाणून होता. ती अजूनच भडकली असती. 4 दिवसांपूर्वीच तिने तिचा निर्णय सांगून ठेवला होता. तिला त्याच्यापासून दूर जायचे होते, कायमचेच. त्याला कारण कळत होते, पण ती म्हणाली, कारण तू कधीच माझा झाला नाही. कोसळणाऱ्या पावसाला वारा दिशा देतो, पण तू कधीच दिशादर्शक झालाच नाही. मी चिडत गेले, पण तू तसाच शांत होत असते. प्रज्ञ. तापलेल्या कोळशाला धुमसत होता. तापलेला कोळसा धुमसत होता. त्याला हवी होती हलकीशी सर, पण तू तसाच होता, शांत. मी एकटीच उभी राहिले. दिसलेल्या भावनांना उभेची गरज असते. ती बोलत होती, तो फक्त ऐकत होता. त्याने आज तिला बोलू द्यायचं ठरवलं होतं. तोपर्यंत ती मोकळी होणारच नव्हती हे तो जाणून होता. पटकन म्हणाली, तुला आठवतो का रे माझ्या हाताचा पहिला स्पर्श? तू हात हातात घेतलास आणि त्या क्षणी मी तुझ्यात सामावून गेले. किती कावरी बावरी झाले होते मी त्या क्षणाला. आपण सोबतीला घालवलेला प्रत्येक क्षण आठवणीत जपून ठेवलाय. ती काय, तीच आपल्या आयुष्याची जमापुंजी. 6 महिन्यांपूर्वी ज्या घरात पाऊल टाकताना किती निरपेक्ष होती ना रे मी. आज फक्त आशा अपेक्षांचं गणित मांडून बसलीये बघ. तिने एकदम हलक्या स्वरात म्हणली. नंतर बराच वेळ तो ऐकत राहिला नेहमीप्रमाणे. तिच्यातली ती व्यक्त झाली, मोकळी झाली, मनमोकळं बोलून गेली. तिचा एकटेपणा समजून घेणारा कोणीच नव्हतं. त्याला ते पाहून खूप गलबलून आलं. या क्षणी त्याला वाटत होतं की तिला घट्टशी मिठी मारावी. पण खरं सांगायचं तर एकही कारण शिल्लक नाहीये रे. आवर्जून सांगण्यासारखं ते नक्कीच नाहीये. वेगळं होण्यासारखं तू हवा होतास आणि हवाच आहे, पण ते कधीही शक्य नाहीये. तू कधीच माझा होणार नाही, त्यामुळे मीच तुझ्यापासून दूर जायचं ठरवलं आहे, कायमचेच. आणि हे मी तुला नाही रे, मला समजवते आहे. ती काहीच त्याला आणि काहीच स्वतःशी उद्देशून पुटपुटली. सगळीकडे बातम्या सुरू होत्या. 28 वर्षीय लेफ्टनंट कर्नल हर्षद राजमाने नगरीचं मरण आलं होतं. बॉर्डरवर सुरू असलेल्या युद्धात भारताने अजून एक हिरा गमावला होता. सगळे हळहळत होते, कारण लग्नानंतर महिन्याभरात हर्षदला बॉर्डरवर जावं लागलं होतं. अवघ्या महिनाभराचा संसार असेल, पण त्यानंतर 4 महिने तिने या घरात फक्त त्याच्या येण्याची आणि त्याच्या येण्याचीच वाट पाहिली होती. कारण कुठेतरी एक आशा होती
तो येईल. पण आज आता मी तिला सोडून जाते का घेऊन जाते हेच कळत नाही. पण आपले हे घर सोडून जाते नक्की कायमची, असं म्हणत ती त्याच्याकडे पाहू लागली. तो फक्त हसला आणि तरीही हसला. या क्षणी त्याच्या या हसऱ्या चेहऱ्याचा तिला प्रचंड राग येत होता. तिने त्याचा हार घातलेला तो चेहऱ्याचा फोटो हृदयाशी धरला व आसवांना वाट मोकळी करून दिली. तिला आज फक्त रडावंसं वाटत होतं. उद्या हे घर सोडून ती कायमचीच मुंबईला परत जाणार होती, कधीही परत न येण्यासाठी. त्यामुळे आज बाहेर सगळीकडेच वेडावाकडा पाऊस पडत होता. परतीचा धन्यवाद. खरंच म्हणजे अगदीच एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी कथा होती. आणि खरंच आर्मीमध्ये वगैरे जे लोक असतात, खरंच त्यांच्या बायकांचं पण अगदी म्हणजे खूप कौतुकच म्हणायला लागेल. खूप वेगळं आयुष्य त्या जगत असतात. म्हणजे खरं तर ही कथा टाकताना मला म्हणजे मध्येच आपल्या इथल्या एका जवानांचं जेव्हा हे वीरमरण आलं आणि आपण सगळा देश फक्त हळवायला आणि त्या वीरपत्नीविषयी विचार करत होते आणि मला ही कथा घेतली तेव्हा मला तिच्या भावनांची खूप वाईट वाटत होतं की त्याला शब्दच सुचत नव्हते. तरी मी हा लिहिण्याचा प्रयत्न केला. आज अनेक अशा महिला आहेत की ज्यांनी आपल्यासाठी खरंच त्याग केलाय आणि तो सोपं नाही. खरंच म्हणजे अगदीच. आणि बघा मी जसं म्हटलं तसं अगदीच सुरुवातीला कळतच नव्हतं नक्की कथा कुठल्या दिशेने चालली आणि एक्झॅक्ट रहस्य काय आहे ते अगदी शेवटीच कळलं, जसं तुमच्या नेहमीच्या सगळ्या कथांमधून कळतं. हो खरंय. पण मला लगेच आलं, कमेंट पण आली मला अशी की पहिल्यांदा आम्हाला वाटलं की नक्की याचं काहीतरी आहे किंवा असं काय का सोडून चाललाय हा, पण शेवटी वाचल्यावर एकदम ट्विस्ट आली. हा मला बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला होता. पण खरंच एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली ही कथा. आणि मला वाटतं श्रोत्यांना सुद्धा जर कोणी वाचली नसेल तर वाचायला आवडेल. आणि ज्यांनी वाचली आहे त्यांनी आता तुमच्या आवाजात ऐकली आहे त्याच्यामुळे आणखीन छान समजली असेल कदाचित. थँक्यू. आता अगदी जाता काय सांगाल आमच्या सगळ्या श्रोत्यांना, साहित्य उत्सव परिवाराला? सगळ्यात आधी म्हणशील तर कृपाली, सारिका आणि साहित्य उत्सव, मी तुमची खूप 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 आभारी आहे. तुमच्याकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे. आता ही कोविडची सिच्युएशन जाऊ दे, त्याच्यानंतर मी नक्की आपल्याला भेटणार आहे. आपण नक्कीच काहीतरी एकत्रितरित्या करू. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही एवढ्या छान रीतीने एवढं छान वाचता. आज त्याचं रसग्रहण करून वेगवेगळ्या लेखकांच्या कथांचं एकमेकांना सांगता आणि आज वाचक वाढावा, मराठी वाचनाचा कल वाढावा याच्यासाठी तुम्ही किती छान कार्यरत आहात. तुम्ही माझी मुलाखत घेताय पण मला तुमची मुलाखत खूप घ्यावीशी वाटतेय. आपण पुन्हा कधीतरी हे एक सेशन ठेवूया की मी तुमची मुलाखत घेईन, कारण खूप काही गोष्टी तुमच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. तुम्ही आज मला इथे बोलवलं, आज रविवारची पाहुणी म्हणून बोलवलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्व साहित्य परिवाराचे खूप खूप धन्यवाद देते, आभार मानते. आणि एक संदेश देऊ इच्छिते की वाचत राहा. आणि विविध म्हणजे खूपदा असंही होईल की काही गोष्टींचे आपले मतभेद असतात, पण काही गोष्टी या वयानुसार कळतात आणि म्हणेल तर प्रत्येकाची एक वाचनाची आवड जपण्यासाठी खूपदा असं होतं की आपण थोडंसं वाचल्यानंतर नाही आवडत एखादी गोष्ट, पण माझं म्हणणं कुठल्याही गोष्टीच्या शेवटापर्यंत पोहोचा तरच तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद घेता येईल. आपल्याला खूपदा असं वाटतं की अरे नाही आवडलं मला पटकन, किंवा आपण फार पटकन मत तयार करतो, तर तसं न करता वेळ द्या. नात्यामध्ये असू दे नाही तर कुठेही असू दे, वेळ द्या, वेळ घ्या, तर नक्कीच हे नातं बहरत जाईल आपलं. नक्कीच. ताई तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि मला वाटतं आमच्या सगळ्या श्रोत्यांना सुद्धा खूप मजा येईल ही मुलाखत ऐकताना. आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. थँक्यू. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव
हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.